नमस्कार मित्रांनो, मी अनिल पाटील। आज संपूर्ण महाराष्ट्र हादरला, धक्कादायक बातमी आलेली आहे बघा। तर अजून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे, धक्कादायक घटना घडलेली आहे। तर कुठील घटना आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। तर काय मोठी बातमी आहे ती बातमी आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो मी की काय धक्कादायक बातमी आहे। तर बघा, आपलं चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ATP गुरुजी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। तुम्हाला अशा नवनवीन बातम्या आणि अपडेट तुम्हाला फक्त ATP गुरुजी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा। चला आपण आता संपूर्ण बातमी समजून घेणार आहोत। तर बघा, धक्कादायक बातमी आलेली आहे। लग्नाचे आमिष दाखवून सांगलीत परिचारिकेवर बलात्कार, दोघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल। बघा, त्या दोघांवर बलात्कारासह अनुसूचित जाती आणि जमाती ॲट्रॉसिटी अन्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। तर बातमी काय आहे, बातमी पहिले समजून घ्या। कोल्हापूर येथे असणाऱ्या परिचारिकेस लग्नाचे आमिष दाखवून सांगलीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अशा दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे, गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सचिन संभाजी गायकवाड, वय 25, राहणार गुणकी, तालुका हातकणंगले आणि अमोल कुरंगे, कुंडलवाडी, तालुका वाढवा अशी संशयितांची नावे आहेत। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तर पीडित युवती कोल्हापूर जिल्ह्यातील आहे। ती सध्या एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते। संशयित सचिन गायकवाड याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी ओळख वाढवली। विश्वास संपादन केल्यावर संशयित सचिन याने पीडितेशी 100 फुटी परिसरातील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले। पीडितेने संशयित सचिन याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने जातीवाचक टिप्पणी करून लग्नास नकार दिला। दरम्यान पीडितेने संशयितांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला, परंतु संशयित अमोल कुरणे याने सचिन समवेत तुझे लग्न होणार नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार दोघांवर बलात्कारासह अनुसूचित जाती आणि जमाती ॲट्रॉसिटी अन्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव अधिक तपास करीत आहेत। बघा, ही एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। परत याच ज्या काही प्रकार आता सध्या महाराष्ट्रात घडत आहेत तर लवकरात लवकर याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि असे जे काही धक्कादायक प्रकार घडत आहेत ते रोखले पाहिजे। धन्यवाद।